मुंबईतील आय ओपनिंग समस्या म्हणजेच मंत्रालयाच्या समोर रस्ता बंद केलाय आणि त्याचं कारण आहे 600 mm पाईपलाईन बस्ट झाली आहे आणि त्याच्यामुळेच वॉटर सप्लाय काही परिसरात प्रभावित झाले आणि फक्त वॉटर सप्लाय नाही तर ट्रॅफिक सुद्धा प्रभावित झाले। लोक एक एक तास त्या ट्रॅफिक मध्ये अडकले आहेत आणि फक्त लोकच नाही तर इमर्जन्सी व्हेकल्स म्हणजेच एम्ब्युलन्स सुद्धा अर्धा तास त्या ट्रॅफिक मध्ये अडकले आहेत। आता सगळ्यांना माहिती आहे की एम्ब्युलन्स मध्ये इमर्जन्सी पेशंट असतात, तर एम्ब्युलन्स अर्धा तास त्या ट्रॅफिक मध्ये अडकले। मला इथे हे सांगायचंय की थोडं रूल साईडला ठेवून, म्हणजेच आम्ही इतर वेळेला रूल साईडलाच ठेवतो, जेव्हा VIP आणि मिनिस्टर्स या रस्त्यांवरती जातात तेव्हा ते त्यांच्या 10-12 सिक्युरिटी गाड्या इकडून घेऊन जातात, तेव्हा तर काही रूल्स फॉलो होत नाही। तर अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा जेव्हा ट्रॅफिक जाम होते आणि इमर्जन्सी व्हेकल म्हणजेच अशा इमर्जन्सी व्हेकल्स एम्ब्युलन्सला रस्ता मोकळा करून द्यावा, कारण इथे काय होते की रस्ता बंद असल्यामुळे ट्रॅफिक खूप जास्त होतंय आणि जेव्हा थोडंसं ट्रॅफिक क्लिअर काय होतं की लगेच सिग्नल लागतो, तर त्याच्यामुळे अजून 10-12 मिनिटं तिकडेच उभं राहायला लागतं। सो एम्ब्युलन्स तिथे अर्धा तास उभी होती आणि काही दिवसांपूर्वी एक एम्ब्युलन्स मध्ये डेथ बॉडी होती आणि त्या ट्रॅफिक जामच्यामुळे एम्ब्युलन्स मधून डेथ बॉडी लोकांनी खांद्यावरती घेऊन गेले आहेत। तर अशी सर्व समस्या इकडे मंत्रालयाच्या समोर होत आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये थोडा रूल्सला साईडला ठेवून रस्ता मोकळा करावा। तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा।